चित्ररेखवावे तुझ्या भाळी गंधाराते चित्ररेखवावे ऋषभचंदनाते फुलला माधवावे ऋषभचंदनाते फुलला माधवावे गंधकस्तुरी कामाधा गंधकस्तुरी कामाधा गंधकस्तुरी कामाधा
उधळती तेव्हा सप्त स्वर्ग डुलती तेव्हा भूमी अभंग सप्त स्वर्ग डुलती तेव्हा भूमी अभंग तेव्हा भूमी अभंग गीत होऊया येतो सखा पांडुरंग सखा पांडुरंग गीत होऊया येतो सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग सखा पांडुरंग गीत होऊया येतो गीत होऊया येतो गीत होऊया येतो सखा पांडुरंग सखा पांडुरंग मनोमनी करितो पूजा मनोमनी करितो पूजा मनोमनी करितो तुझी संगीतात तुझी सुंदर देवा सजवितो सुरात सुंदर देवा सजवितो सुरात समाधे माझे समाधे माझे समाधे माझे राजा जगात राजा खरं म्हणजे असं गाणं झाल्यानंतर माझ्यासारख्या गद्य बोलणाऱ्या माणसानं बोलू नये अशी ही स्वरांची जादू आहे. सप्त सूर उधळती तेव्हा दिव्य सप्तरंग सप्त स्वर्ग डुलती तेव्हा होऊनी अभंग. परंतु आपण अध्यात्मामध्ये जर विचार केला तर सप्त स्वर्ग नावाची कल्पना आपल्याकडे नाही. 14 भुवन आहे आणि आपण एरवी मंत्र म्हणतो भूम भुवम स्वाम महाम जनाम तपाम सत्यम असं म्हणतो. तर हे 7 जे लोक आहेत ना त्या 7 लोकांचं स्वर्ग होतात अशी ती कल्पना आहे. म्हणजे सप्त लोकांची आणि सप्त पाताळ पण आहे. कळत नाही. अतल सुतल वितल तलातल रसातल पाताल अशी 7 पाताल आहेत आणि सप्त भुवन वर आहेत सप्त भुवन खाली. या सगळ्यांचा स्वर्ग होतो अशी कल्पना. संगीतात काय संगीताची जादू आहे. संगीतामध्ये विविध राग रागिणी आहेत. आजच मी युट्यूबवर एक ऐकलं. खरं म्हणजे असं मी कधी ऐकलं नव्हतं. 3च स्वरांचा राग. मी विठ्ठल गावजानाचं मुद्दाम ती पाठवली होती युट्यूबची पोस्ट. सा ग आणि प ह्या 3च स्वरांचा राग आहे. त्याचं नाव काहीतरी महालाश्री का असं काहीतरी नाव. महालाश्री राग. राजन सजन देशातलं संगीतातले लोक आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगताय त्यांनी मुद्दाम ऐकावं. आणि ते गाणारे एक आपले संत कवी होते आणि त्याने असं सांगितलं होतं की एकदा केलेली व्हरायटी पुन्हा येणार नाही. 1 तास आपण गाणार आहे. एकदा केलेली व्हरायटी परत आली तर गाणं बंद करी. 3 स्वरामध्ये ही जादू महाराष्ट्र ही संगीताची जादू आहे. आणि गाणाऱ्याची तर आहेत करणाऱ्याची तर आहेच. वेगवेगळ्या रागरागिण्या आहेत त्यांचा वेगवेगळा स्वभाव आहे. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत. त्या सप्तचक्रांचं उद्दीपन वेगवेगळ्या रागातून होतं. म्हणून ते म्हणायचे असतात. कुठेही आपल्याला येतात म्हणून ताना मारण्यासाठी म्हणायचे नसतात. त्याच्यामागून खूप मोठी साधन आहे. खूप मोठा रियाज खूप मोठी तपश्चर्या खूप मोठा विचार खूप मोठी संकल्पना या सगळ्या गोष्टी त्याच्यामागून आहेत. दुर्गा राग सुरुवातीला का म्हटलं असं आपण म्हणाल तर दुर्गा राग हा आत्मविश्वास निर्माण करणारा राग. त्यामुळे कलाकारांच्या मध्ये आत्मविश्वास प्राप्त होतो. अर्थात मुळात आधी तो असायला हवा तो थोडा वृद्धिंग झाला. त्याच्यासाठी दुर्गा आणि दुर्गा म्हणजे आपली दुर्गा देवी आहे. तिला आपण प्रसन्न करून घ्यायचं. यमन राग जो आहे तो आपली कार्यशक्ती वाढवतो. म्हणून विशेष करून कीर्तनामध्ये मंगलाचरणासाठी यमन राग सकाळचा असला तरी यमन राग म्हणायला हरकत नाही कारण तो कार्यशक्ती वाढवतो. आपलं वी गेट एनर्जाइज असं आपण ज्याला म्हणतो. आपली ऊर्जा त्यातून वाढते. देशकाळ जर राग आपण घेतला तर त्यातून आपलं संतुलन होतं. सगळं सप्तचक्राचं संतुलन त्यातून होतं.
बिलावल रागाने आपल्याला आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून बिन गेले भजना विण सारे बिलावल रागामध्ये. तर भजनाविण स्वर गेले, पण आता याच्या पुढे दिवस जाऊ नये याच्यासाठी बिलावल रागाची योजना. हंसध्वनी राग जो आहे तो माणसाला सत्याची जाणीव करून देतो. म्हणजे माणूस जर एखाद्या असत्यानं वागत असेल आणि तो कायम हंसध्वनी राग जर त्यानं ऐकला तर हळूहळू त्याची असत्याकडून सत्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो. केवढी जादू आहे, केवढी ताकद आहे संगीतामध्ये. भूपराग हा शांत रसाचा आहे आणि भूपरागातच स्वर असणारा देशकार हा संतुलनाचा राग. स्वर ते परंतु चलन वेगळं, खाली वर, वादिक वेगळे, संवादी वेगळे. अहि भैरव आहे हा भक्ती निर्माण करणारा राग आहे. म्हणून शंकराचं गीत त्याच्यामध्ये रचले. आणि भैरवी हा राग जो आहे तो आता गाणार नाहीये, पण सांगून ठेवतो आपल्याला की आपल्या 3 प्रमुख नाडे आहेत, इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडे. या 3 नाड्याची इडा नाडी जी आहे तिचं उद्दीपन करण्यासाठी भैरवी रागाची योजना आणि जाणत्यांनी केलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला जुन्या काळामध्ये आपल्या थोर गायकामध्ये एवढं सामर्थ्य होतं की दीप राग म्हटल्याबरोबर दीप पेटायचा. आता आपण गायला लागल्याबरोबर दीप दिसतात. म्हणजे काय सामर्थ्य आहे संगीताची साधन. हा विनोदाचा भाग सोडा, आधी तेवढ्या ताकदीचे गायक आहेत. आणि आज आपल्यामध्ये आमचे परममित्र खूप वर्ष वाळपईमध्ये ज्यांनी ग्रंथपाल म्हणून सेवा बजावली ते थेट पेडण्याहून इथे श्री मालवणकर सर हे इथं आता प्राप्त झालेले आहेत. यंदाचा पेडणी तालुक्यातून सम्राट क्लब तर्फे उत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांचा गौरव त्यांच्यासाठी इथं जोरदार आहे. आणि ते व्हायोलिनची साथ करणार आहे. ते उत्तम हार्मोनियम वाजवतात, उत्तम गातात पण. परंतु आज ते उत्तम इथं सेवेला आलेत, आपले परममित्र आहेत आणि ते व्हायोलिनची साथ संगीत करणार आहेत. त्यांना स्वतंत्र माईक थोड्या वेळाने आम्ही देणार आहोत. आता भगवंताची आपण किती नावं घ्यायची, परंतु भगवंताचं एक गोड नाव आहे आणि ते गोड नाव गोविंदच आहे. आता हे गोविंद शब्दाचा 2 अर्थ आहेत. एक गो अधिक विंद हे तर आहे. काही शिक्षक पण बसले म्हणून जरा बघा, काही विद्यार्थी आमचे शिक्षक झालेले बसले त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण पडत होते. गो म्हणजे इंद्रिय असा एक अर्थ आहे आणि विंद म्हणजे जो त्याच्यावर ताबा मिळवतो. आपल्या 10 इंद्रियावर नव्हे, एकादश इंद्रियावर जो ताबा मिळवतो त्याला गोविंद म्हणतात. एकादश इंद्रिय कोणती? पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 सेन्स ऑर्गन्स आणि पंच कर्मेंद्रिय घ्राण, पाणी, पाद, पाय, उपस्थ अशी 5 कर्मेंद्रिय. आणि या सगळ्यांच्यावर प्रधान असणारं ज्याच्यामध्ये भगवान जास्त आहे म्हणून सांगतो मन श्रेष्ठांद्रिय आणि मन हे 11वं इंद्रिय. या 11व्या इंद्रियावर जो विजय मिळवतो त्याला गोविंद म्हणतात. नाव गोविंद नसलं तरी चालेल. आणि याच्यावर विजय मिळवता आला नाही मग नाव गोविंद असून काय होतो? हा गोविंदचा एक अर्थ. आणि दुसरं गो म्हणजे गा आणि गोपालकृष्ण म्हणजेच आपला जो अनंत आहे. या अनंताचं सारं जीवन जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे अवतारामध्ये की त्यावेळेला त्यांना प्रश्न केला नारदांनी की देवा खरं सांगा तुमच्या या जन्माचं प्रयोजन काय आहे? परित्राणाय साधूनां ते सांगू नका म्हणा. ते मला पाठ मला नव्हे, नारदांनी विनाश आहे ते दुष्कृतम ते सगळेच अवतार तुमचे त्याच्यासाठी आहे. परंतु या अवतारामध्ये तुम्हाला विशेष काय करायचे? ते म्हणाले मला गायीची सेवा करायची, मला गायीची सेवा करायची, कामधेनूची सेवा करायची. आणि गायीच्या सेवेतून उत्तम कृषी आणि गायीच्या सेवेतून उत्तम ऋषी आणि कृषी आणि ऋषी याच्यावर आधारित आपली भारतीय संस्कृतीचा आधार जो गाय आहे त्या गायीचं मी पालन करणार आहे म्हणून गोविंद म्हणतो. अशा गोविंदाचा छंद आमच्या कृष्णाला लागलेला आहे. गोविंदाचा छंद कृष्णाला लागला. कोणत्या? कृष्णा गावाच्या ना गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. आपलं व्हायोलिन स्वरामध्ये जुळवलं जात आहे. तत्पूर्वी एक विनंती आहे, जे लोक इथं दर्शन करून काही ना काही कामानिमित्त घरी जायचं असेल तर कृपया कोणी फराळ केल्याशिवाय जायचं नाही अशी विनंती आहे. खरं म्हणजे आधी फराळ नकाच करू, सगळा कार्यक्रम ऐकूनच आपण करू. तरी पण काही ना जर जायचं असेल तर आज जाऊन मदनंताचा आपला जो प्रसाद आहे थोडा अल्पोपहार करून मगच आपण जायचंय. कोणी कृपया उपाशी जाऊ नये अशी विनंती आहे. धन्यवाद.
तुला कोण पाहू शके गोविंदा मना मना छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद मना
गोविंद